शेत खाल्लं अशी म्हण तुम्ही अनेक वेळेस ऐकली असेल। असाच काहीसा प्रकार आता पुणे पोलीस दलातून उघडकीस आलाय। पोलिसांनीच एका बांगलादेशी तरुणीला सौदा करून कुंटनखाना मालकिनीला विकल्याने खळबळ माजली आहे। पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। मदतीसाठी स्वतः पोलीस ठाण्यात आलेल्या एका बांगलादेशी तरुणीला पुन्हा जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या कुंटनखाना मालकिनीच्या ताब्यात दिल्याचा आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्यावर झाला असून संबंधित महिला पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आले। महिन्याभरापूर्वी रात्रीच्या वेळी एक तरुणी फरासखाना पोलीस ठाण्यात आली होती। तिनं कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस हवालदाराला आपण बांगलादेशी नागरिक असून बुधवार पेठ परिसरात आपल्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती दिली। तसंच आपली सुटका करून मदत करण्याची विनंतीही केली। मात्र मदत करण्याऐवजी संबंधित महिला पोलीस हवालदाराने त्या तरुणीला बुधवार पेठेतील शुक्रवार पेठ पोलीस चौकीत नेलं। तिथं ती तरुणी ज्या कुंटनखान्यात काम करत होती त्या कुंटनखाना मालकिनीला बोलवण्यात आलं। त्यानंतर महिला पोलीस कर्मचारी आणि कुंटनखाना मालकिनीमध्ये काही संशयास्पद बोलणी झाल्याचा आरोप आहे। या चर्चेनंतर मदतीची अपेक्षा ठेवून पोलिसांकडे आलेल्या तरुणीला पुन्हा त्या कुंटनखाना मालकिनीच्या ताब्यात दिल्याचं समोर आले। आता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा झाल्याचं निष्पन्न झाले। त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्याच्या तपास पथकात नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस हवालदार मनीषा पुकाळे यांना निलंबित करण्यात आलं। मात्र महिला पोलीस कर्मचारी एका तरुणीसोबत असं कसं करू शकतात? पुणे पोलिसांना गुन्हेगार आवरणं तर अवघड झालंच होतं, आता पुणे पोलीस चक्क तरुणींचे सौदेही करायला लागल्याचे प्रकार समोर आल्यानं खळबळ माजली आहे। पुण्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची लखतरं या प्रकरणामुळे मात्र वेशीवर आली आहेत।